नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि आज आपल्या अष्टविनायक दर्शनचा दुसरा दिवस आहे आणि मस्त आज मी साडी नेसलेली आहे। ती जी मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवली होती तीच साडी नेसलेली आहे आणि मस्त ब्लाउज वगैरे घालून ज्वेलरी वगैरे घालून रेडी झालेली आहे, कारण की आज आपल्याला 4 गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे, प्लस आपल्याला जेजुरीला सुद्धा जायचं आहे। तर आत्ता आम्ही आहोत रांजणगावमध्ये, महागणपतीचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे। तर चला जाऊया खाली। आणि आमचं जे हॉटेल आहे ना ते मंदिराच्या समोरच आहे। काल रात्री आम्हाला लेट झालं यायला, 1 वाजता आलो ना आपण, 1 वाजता, त्याच्यामुळं सगळं उशीरच झालं। त्यामुळे तुम्हाला दाखवणार होते मी तेव्हाच हॉटेलचं कसं बाहेरून वगैरे व्ह्यू आहे आणि कसं समोरूनच गणपती बाप्पाचं मंदिर आहे। रात्रीच आम्ही बाहेर जाणार होतो पण सगळंच काळोख झालं होतं म्हणून प्लॅन कॅन्सल केला, झोपलो आणि आज सकाळी मस्त फ्रेश उठलो, रेडी झालो आणि आता गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत। तर ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा। आज आम्ही काय काय कुठे कुठे फिरणार आहोत ते। आई पप्पा रेडी का? ओके, चला जाऊया। ही आहे आई पप्पांची रूम, सेमच आहे तशा पण। पप्पा आई काय बोलतोय? बरं आहे काय? पप्पांचा काल जरा डोफा सुजला होता, गुडघा जरा झाला आता ठीक। चला हा, चावी काढा ती। फ्रीज सुद्धा रेडी झालेला आहे आज, चावी काढा ती। ओके। आणि हा आहे आमचा हॉटेल मोरिया गार्डन म्हणून, समोरच आहे। सूर्य सुद्धा आलेला आहे वरती आणि मंदिर आहे, हे बघा समोर आहे मंदिर, दिसतं ना ते बघा, ते आहे मंदिर एकदम समोरच आहे। आई बाप्पा रेडी झाले, तर मला नाश्ता करायचा आहे, पण बघूया नाश्ता रेडी झालाय काय, नसेल तर आपण पहिले दर्शन करून घेऊया गणपती बाप्पाचं। तर समोरच आहे तिथं, प्रीताला खाली मस्त आहे पण हॉटेल, एकदम नीट अँड क्लीन आहे। सगळ्या फॅमिलींच्या गाड्या आहेत खाली आणि ही आमची गाडी आहे टूरवाल्यांची। सूर्य दिसतोय, बरं वाटतं जरा, पाऊस जरा सुका आहे जरा। चला नाश्त्याला आलेलो आहोत आपण, नाश्ता आहे, सिटिंग एरिया। अच्छा, उपमा आहे आणि पोहे। आईने काय घेतला? दोन्ही उपमा आणि पोहे टेस्ट करायला। ये बस येते, हे मस्त आहेत, खुर्च्या एकदम आरामदायक आहेत। चला या, आम्ही नाश्ता करतोय, आम्हीच पहिले आलोय त्याच्यामुळे घेतोय नाश्ता करून। चला आता आपण जाऊया महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी। हे एंट्रन्स आहे, खूपच सुंदर आहे, हत्ती आहेत असे। चला आई बाप्पा थांबलेत। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। मस्त दर्शन झालं आमचं निवांत, आणि आता जरा मंदिराच्या परिसरामध्ये जरा बसलोय थोडा वेळ आणि मग आता दुसऱ्या गणपतीकडे जाऊ आम्ही दर्शनाला। आणि सकाळीच आलं त्यामुळे गर्दी नव्हती, निवांत गणपती बाप्पाचं दर्शन घेता आलं, 5 मिनिटं बसता आलं बाप्पाच्या समोर जरा, त्यामुळे छान वाटतं है ना। येस, जरा बरं वाटते सकाळ सकाळ जरा। आणि गणपतीची गाणी लागली साईडला, ऐकू येत असेल तुम्हाला। आई पप्पा बस ते नाश्ता वगैरे झाला आमचा आणि हॉटेलच्या जवळच हे मंदिर आहे, आमच्या समोरच आहे, त्यामुळे दर्शन निवांत झालं आमचं। प्रसाद दिलेला आहे
गणपती बाप्पा मोरया. महागणपतीचा प्रसाद रेडी. प्रसाद दिले बाप्पाने, आम्ही खातो. माझ्या ब्लॉग मध्ये हाय बोला. या दादाला पण घे, तो आलाय. हाय बोल. हाय. आणि ही आहे विहीर, जुन्या काळची आहे ना, दगड वगैरे तिकडून एंट्री आहे वाटतं. कसलीच आहे, मोठीच्या मोठी. मला वाटलं काय आहे, पण विहीर आहे आतमध्ये. चला जाऊया. मस्त झालं दर्शन. आणि परिसरामध्ये थोडेसे प्राणी पण ठेवलेले आहेत, असेच छान केलंय ना आजूबाजूचा परिसर. आणि हा तळा आहे वाटतं. कमळ आहेत ना, कमळ आहेत. अरे वा, सुंदरच एकदम. सिंहच आहे, म्हणजे गार्डन आहे हे छोटंसं. छानच छानच. ही भिंत आहे ना पूर्ण प्रीत दगडाची, पूर्ण भिंत आहे अशी दगड. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगायला विसरले की आम्ही ना म्हणजे मी माझ्या गार्डन मधली फुलं आणलेली. काल पण मी 2 ठिकाणी आपली फुलं वाहिली गणपती बाप्पाला माझ्या गार्डन मधली. आणि अशा पॅक पिशवीमध्ये मी कळ्या घेऊन आले होते, अशा ज्या उद्या परवा अशा उमलतील. आणि कळ्या परफेक्ट उमललेल्या आहेत. तर गणपती बाप्पाच्या चरणी माझ्या गार्डनची फुलं गेलेली आहे, तेव्हा मला खूप छान वाटलं. म्हणजे मी बाहेरून काय फुल वगैरे घेतलं नाही, माझीच फुलं बाप्पाच्या चरणी जातात, त्याचा आनंद वेगळाच. तर हे मी तुम्हाला दाखवायला विसरले. काल पण मी मोठी पिशवी आणली होती, आता माझी संपली. तेव्हा मला आठवण आलं की ब्लॉगमध्ये मी सांगितलंच नाही की मी फुलं आणलीत म्हणून असं. तर ही आपला पांढरा चाफा आहे, पण पांढरा चाफा झाडावरच उमलतो, तो नाही उमललाय. बाकी सगळी जास्वंदीची फुलं आहेत ना, लाल आणि पिवळा आहे, तो मस्त उमललेला आहे. मग छान वाटतंय. बरं, आता आठवलं म्हणून पटकन तुमच्यासोबत शेअर केलं मी. दर्शन झालं. आता आम्ही जाणार आहोत चिंतामणी, म्हणजे थेऊरचा चिंतामणी बघायला. चौथा गणपती बाप्पा आपल्याला बघायचा आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गजरा घेतोय, गजरा मोगऱ्याचा. ठीक आहे, थँक्यू. मस्त गजरे घेतलेले आहेत. चला, आईला एक गजरा, पिन आणले मी, मला एक गजरा केसामध्ये माळायला जरा. अष्टविनायकच्या अशा प्लेट आहेत, त्या घेतोय जरा. पप्पानी घेतलंय, मी पालीवरून घेतली होती. इकडे किचन वगैरे आहेत, काही दोरे वगैरे. हे मस्त आहे. सगळे गणपती आहेत, अष्टविनायक 8 गणपती आहेत आणि नावं सुद्धा आहेत खाली. हे चांगलं आहे घरामध्ये असं ठेवण्यासाठी.
ही आहे भीमा नदी. त्याच्यावर आधी पूल नव्हतं, आता पूल बांधलेला, त्याच्यामुळे आपण पटकन इकडे येता येतं आपल्याला. नाही तर आधी होडीने यायला लागायचं. आता आपण आलेलो आहोत सिद्धटेक. आणि आता आम्ही आलेलो आहोत सिद्धटेकला सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी. आमची बस थांबलेली, उतरलो आणि चाललो गणपती दर्शनासाठी. आपला कितवा गणपती हा? सहावा गणपती आहे. आता उद्या 7 आणि 8 हे आपले अष्टविनायक दर्शन पूर्ण होईल. चला. आणि आता हे जे मंदिर आहे ना, आता मी बघितलं, मी तुम्हाला दाखवलं, भीमा नदीच्या पुढे आहे ना, भीमा नदीच्या बाजूलाच आहे. आधी पप्पा मला बोललेले की आधी पप्पा आलेले तेव्हा आधी बोलले की तेव्हा बोटीने जायला लागायचं इकडे. आता त्यांनी पूल बांधलेला आहे, त्यामुळे पुलावरून पटकन गाडी जाते आणि आपण दर्शन घेऊ शकतो. पण आधी बोट चालून मग इकडे यायला लागायचं गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. तर चला आपण सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊया. दुर्वा आणि फुलं घेतलेली आहेत आणि ऊसाचा आवाज येत असेल तुम्हाला, ऊस ऊस. चला जाऊया दर्शनाला. हे बघा एंट्री आहे ही, सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक. आताच आमचं दर्शन झालं मस्त आणि समोरच दुकान आहे, तिथे चहा पितोय मस्त गरम गरम. आणि आता चहा घेतल्यानंतर डायरेक्ट जाऊ आम्ही आमच्या हॉटेलवर, कारण की आपले आज टोटल 4 गणपती बघून झाले आणि जेजुरीला जाऊन आलो. दर्शन मस्त झालं, निवांत एकदम. आता चहा घेतो आणि मग आता परत 2 तास प्रवास आहे गाडीमध्ये, मग आराम करू हॉटेलवर गेल्यानंतर. कडक चाय अमृततुल्य चहा. गरम आहे, मला गरम नाही जमणार, थंड होते. तर मंडळी बसलेली आहेत चहा प्यायला. आणि तुम्ही इकडे बघाल ना, सगळीकडे ऊसाची शेती केली जाते. पूर्ण पाठीमागे ऊस लागवड केलेली आहे, म्हणजे साखर गुळ इकडून जास्त उत्पादन केलं जातं. पूर्ण असं जंगल म्हणजे ऊसाची शेती आहे. मोठे मोठे ऊसचे दांडके असे दिसतात खाली, एवढी ऊसाची शेती केली जाते इकडे. आपल्याकडे तर आपण भात जास्त लावतो, भाताची शेती करतो. इकडची लोक जास्त ऊस पिकवतात त्यांच्या शेतामध्ये. मस्त ना. आणि कारखाना पण आहे आणि फ्रेश ऊसाचा ज्यूस मिळतो. पण आत्ताच आम्ही चहा घेतला त्यामुळे ऊसाचा ज्यूस पिला नाही. उद्या बघू, उद्या पिऊ आम्ही, म्हणजे ताजा ताजा एकदम ऊसाचा रस. तर चला जाऊया आता गाडीमध्ये. आपल्याला आपल्या रूमवर जायचं आहे. आजचे आपले 4 गणपती झालेले आहेत बघून आणि जेजुरी दर्शन केलेलं आहे. मस्त वाटतंय. साडी घालून अजिबात गरमा वगैरे झाले नाही, कम्फर्टेबल आहे मस्त. चला रूमवर जाऊया आता. अजून प्रवास आहे, म्हणजे एक गणपती इकडे ना, तर एक गणपती 60 किलोमीटर 70 किलोमीटर 40 किलोमीटर असा गणपती आहे. एवढे लांब लांब आहे. त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्ही माझा चेहरा बघू शकताय कसा झालाय. पण अष्टविनायक दर्शन मात्र एकदम काय बोलतात मस्त चालू आहे. आनंदी, देवाचं प्रसन्न झालं मन. देवाचं दर्शन सुद्धा आरामात पूर्ण देवाला बघता येतं, बसता येतं तिथे. त्याच्यामुळे मला छान वाटते. घाई गडबड अशी नाही. आता आम्ही कारण की आता आलोय ऑफ सीझन मध्ये, म्हणजे आता पावसाळा चालू आहे
पण इकडे या साईडला जास्त पाऊस पडत नाही असं आहे, त्याच्यामुळे निवांत दर्शन होते. या 2 मुली आहेत त्या उसाचा ज्यूस बनवतात, ज्यूस काढतायत उसापासून. प्रीतची इच्छा झाली त्याला प्यायचं आहे आता, चहावर पिणार आहोत आणि अंगावर उडतंय ते रस माझ्या. ताजं उसाचा रस पिऊया. 2 बहिणी आहेत वाटतं या. सावकाश ग पास करते बघ. उसाचा रस पीत आहेत. घेणार नव्हतो म्हणजे चहा घेतला होता, पण प्रीत बोला आता परत आपण इथे कधी येणार, पण घेऊया आपण थोडा चहा का होते रस थोडा तरी पिऊया. पण छान आहे, थंड म्हणजे नॉर्मल आहे, बर्फ वगैरे काहीच नाही, फक्त रस आहे आणि एकदम नॅचरल गोडवा असताना तसाच आहे, मस्त लागतो. कसा आहे? त्या 2 बहिणींनी पटापट करून दिला आम्हाला, पितोय. अचानक घेतलं आम्ही प्यायला. ओके.